जातो. तसं कंपोस्टसाठी म्हणजे माती तयार होण्यासाठी वडाच्या झाडाखालची माती जर आणली तर ते तुम्हाला विरजण म्हणजे कल्चर म्हणून उपयोगी पण पडतं. मग वडाच्या झाडाखालची वडाच्या झाडाखालची म्हणजे वड हा आपला सर्वात मोठा वृक्ष आहे आपल्या देशी वृक्षामधला, आणि तो परिपूर्ण म्हणजे त्याची जी माती आहे ती अतिशय समृद्ध असते. म्हणून ते वडाच्या झाडाखालची माती घेतली का ती त्याच्यातनं तुमचं विघटन जे आहे इतर घटकांचं ते लवकर होतं. आणि कंपोस्ट म्हणजे काय की आपण का करायचं कंपोस्ट, तर आता नागरीकरण प्रचंड वेगाने वाढलेलं आहे आणि प्रत्येक आता पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, तर आता कमीत कमी एका कुटुंबाची 4 कुटुंब झालेली आहे. बरोबर. तर 4 ठिकाणी कचरा गोळा होतो. 4 ठिकाणचं वर्तमानपत्र येतं, तुमच्या वह्या पुस्तकं आहेत, तो कोरडा कचरा झाला आणि ओला कचरा हा नेहमी वेगळा करा. वेगळा करून जर त्याचं वर्गीकरण केलं तर आपण जे महानगरपालिकेचा जो सेवक वर्ग आपल्याकडे येतो, या सेवक वर्गाला आपण जे त्यांना जे नाईलाजाने काम करायला लागतं, त्यांना पण तो वास आपल्याला सहन होत नाही, 2 दिवस आपल्या घरामध्ये कचरा राहिला तर त्यांना किती त्रास होत असेल. तर त्यांच्यावरची पण जबाबदारी किंवा जे काही काम आहे ते आपण कमी करण्याचा नक्की गृहिणींनी हा प्रयत्न करावा आणि माझा कचरा माझी जबाबदारी हा प्रयोग नक्की अंमलात आणा. आणि काही त्रास होत नाही. तुमच्या किचनच्या सेल्फ खाली सुद्धा आता नवीन मार्केटमध्ये बऱ्याचशा बकेट आलेल्या आहेत कंपोस्टच्या, त्या तुम्हाला तिथे ठेवता येतात. त्याच्यातनं येणारे जे पाणी आहे ते जे पाणी त्याला कंपोस्ट टी म्हणतात. जसं आपण चहा घेऊन तरतरीत होतो तसं झाडांना सुद्धा तो चहा द्या ना. तुम्ही चहा घेता, झाडांना कधी देणार? कंपोस्ट करताना ओलं झालं, जास्त पाणी असं वाटलं तर चिकचिक झालं तर आपला पुठ्ठा असतो, जसं आपण बॉक्स येतो टीव्हीचा बॉक्स असतो, कार्टन बॉक्स असतात, त्याचा एक छोटासा तुकडे 3-4 करून ते कंपोस्टच्या बिन मध्ये टाकले की ते ओलावा शोषून घेतं.